नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केटीएच महाविद्यालयाने आयोजित केलेल्या स्टुडंट इंडक्शन प्रोग्राममध्ये राज्यशास्त्र विभागाची ओळख करून देण्यासाठी मी प्राध्यापक आर जे निकम आपल्या समोर उपस्थित आहे. विद्यार्थी केटीएच महाविद्यालयामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असणारा विभाग म्हणून राज्यशास्त्र विषयाची ओळख आहे. राज्यशास्त्र हा विभाग विद्यार्थ्यांच्या संख्यात्मक वाढीबरोबरच गुणात्मक वाढीसाठी सुद्धा प्रयत्नशील असतो. जर तुम्हाला राज्यशास्त्र हा विषय घेऊन BA ची पदवी मिळवायची असेल तर FY BA या वर्गालाच तुम्हाला राज्यशास्त्र हा विषय निवडणं गरजेचं आहे. FY BA या वर्गासाठी तुम्हाला चॉईस बेस्ड क्रेडिट पॅटर्न आहे. FY BA ला राज्यशास्त्र या विषयाचा एकच पेपर असतो, परंतु SY BA ला जर तुम्हाला हा स्पेशल विषय निवडायचा असेल तर SY लेवलला तुम्हाला या स्पेशलचे 2 पेपर आणि एक जनरल पेपर असे एकूण राज्यशास्त्राचे 3 पेपर असतात. अशाच पद्धतीने TY ला सुद्धा एक जनरल पेपर आणि 2 स्पेशल पेपर असे एकूण 3 पेपर राज्यशास्त्र विषयाचे असतात. याबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी काही कौशल्य विकसित व्हावी यासाठी SY आणि TY BA लेवलला स्किल बेस्ड कोर्सही राज्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून तो चालविला जातो. राज्यशास्त्र विषयामध्ये BA ची पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्ही याच विषयामध्ये MA ची पदवी प्राप्त करू शकतात. राज्यशास्त्र विषयामध्ये MA करण्यासाठी तुम्हाला बाहेर कुठल्याही महाविद्यालयामध्ये जाण्याची गरज नाही, तर आपल्याच महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयामध्ये तुम्हाला पदव्युत्तर पदवी म्हणजेच MA ची पदवी संपादन करण्याची संधी आहे. MA ला सुद्धा चॉईस बेस्ड क्रेडिट पॅटर्न आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला विषय निवडीचं पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. MA चा कालावधी MA कोर्सचा कालावधी हा 2 वर्षाचा असतो. यामध्ये पहिल्या वर्षी 2 सेमिस्टर असतात आणि दुसऱ्या वर्षी 2 सेमिस्टर असतात. याबरोबरच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक मानवी मूल्यांची रुजवणूक व्हावी, त्यांच्यामध्ये आपल्या अधिकारांबद्दल जागृती निर्माण व्हावी यासाठी या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ह्युमन राईट्स हा PGच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच MA च्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी असणारा विषय हा राज्यशास्त्र विभागाच्या माध्यमातूनच शिकवला जात असतो. विद्यार्थ्यांना अडीअडचणींचं आणि शंकांचं निरसन करण्यासाठी विभागामध्ये अनुभवी प्राध्यापक नेहमीच उपलब्ध असतात. त्यांना तुमच्या शंका, तुमच्या विषयामधील येणाऱ्या अडीअडचणी या तुम्ही केव्हाही विचारून तुमच्या शंकांचं समाधान तुम्ही करू शकतात. यासाठी विभागातील प्राध्यापक सदैव तयारच असतात, तत्पर असतात. याबरोबरच विभागामध्ये स्वतंत्र ग्रंथालय आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी इतर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विभागातील लायब्ररीमध्ये, विभागातील ग्रंथालयामध्ये क्रमिक पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ पण उपलब्ध आहे. याबरोबरच काही मासिके विभागामध्ये उपलब्ध आहे. यामध्ये लोकराज्य, समाज कौतुक पत्रिका, विचार मंथन, EPW यासारखे राज्यशास्त्राच्या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी किंवा चालू घडामोडीवरची माहिती प्राप्त होण्यासाठी विभागामध्ये ही जी काही मासिके आणि नियतकालिके ही नेहमीच उपलब्ध असतात. याबरोबरच ICT बेस्ड टीचिंग लर्निंग सिस्टीम ही विभागामार्फत राबवली जाते. यामध्ये PPT असेल, DVD प्रोजेक्टर असेल किंवा काही डॉक्युमेंटरी असेल, Google क्लासरूम असेल, या माध्यमातून नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक नेहमीच एकमेकांशी जोडलेले असतात. याबरोबरच राज्यशास्त्र हा विषय एक सामाजिक जीवनाशी निगडीत असणारा हा विषय आहे. त्यामुळे विविध सामाजिक उपक्रमही या विभागामार्फत हाती घेतले जात असतात. दरवर्षी मतदार दिनाच्या निमित्ताने मतदार जागृती अभियान राबवले जाते. याबरोबरच जे काही नवीन मतदार आहे, महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेले, ज्यांचं वय वर्ष 18 वर्ष पूर्ण झालेले आहे, अशा विद्यार्थ्यांची म्हणजे नवीन मतदारांची नोंदणी करण्याचं कामही राज्यशास्त्र हा विभाग करत असतो. याबरोबरच संविधान दिन, मानवी हक्क दिन या दिनांच्या निमित्ताने या विभागाच्या माध्यमातून निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, अभिरूप संसद स्पर्धा यासारख्या स्पर्धांचंही आयोजन हे विभागामार्फत केलं जात असतं.
यानंतर ह्या विषयाची ओळख झाल्यानंतर हा विषय विद्यार्थ्यांसाठी का गरजेचा आहे याची आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एका राज्यसंस्थेचे, समाजाचे एक जबाबदार नागरिक आहोत. व राज्यसंस्थेचे नागरिक असल्या कारणाने राज्यसंस्थेने किंवा समाजाने जे काही घालून दिलेले नियम आहे, जे आपल्यावरती घालून दिलेली जी काही बंधने आहे, त्यांचं पालन करणं आपण गरजेचं असतं. याबरोबरच आपल्याला काही अधिकार प्राप्त झालेले असतात नागरिक म्हणून. काही कर्तव्य आपल्याला पार पाडायची असतात. मी ही आपली अधिकार, कर्तव्ये, आपल्यावर असणारे बंधने यांची जाणीव प्रत्येक नागरिकाला असणं गरजेचं आहे. यासाठी हा राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. याबरोबरच आपण लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे लोकशाही शासन व्यवस्थेचं जे काही यश आहे हे जबाबदार नागरिकांच्या अस्तित्वावर अवलंबून असतं. ज्या देशामधील नागरिक जबाबदार रीतीने वागतात त्याच देशामध्ये लोकशाही अधिक टिकू शकते, ती विकसित होऊ शकते. आपल्याला जर आपली लोकशाही जर अधिक सुदृढ बनवायची असेल तर नागरिक सुद्धा जबाबदार असणं गरजेचं आहे. राज्यशास्त्र विषयाच्या माध्यमातून नागरिकांना जबाबदारीची जाणीव होते, आपल्या कर्तव्यांची जाणीव होते, समाजाविषयी, राज्यसंस्थेविषयी आपली काय कर्तव्य आहे याची जाणीव करून देण्याचं काम राज्यशास्त्र विषय करत असतो. यानंतर राज्यशास्त्र हा विषय अभ्यासल्यानंतर म्हणजे राज्यशास्त्र विषयात BA किंवा MA केल्यानंतर भविष्यामध्ये करिअरच्या काय संधी आहे याचाही आपण थोडक्यात या ठिकाणी आढावा घेणार आहोत. तर राज्यशास्त्र विषयामध्ये MA ची पदवी संपादन केल्यानंतर तुम्ही सेट किंवा नेट किंवा PhD करून सिनियर कॉलेजला प्राध्यापकही बनू शकतात. यानंतर MA केल्यानंतर जर B.Ed केलं तर B.Ed करून ज्युनियर कॉलेजमध्ये सुद्धा राज्यशास्त्र विषयाचा प्राध्यापक म्हणून तुम्हाला नोकरी मिळू शकते. तसेच जी काही प्रसार माध्यमे आहे या प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा राजकीय विश्लेषक म्हणून राज्यशास्त्र विषयाची पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. याबरोबरच जे काही विविध सामाजिक विषयावरील जर्नल असतील तर हे सुरू करण्यासाठी तसेच सामाजिक संशोधन क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी या राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. याबरोबरच आजच्या काळामध्ये तरुणांना आकर्षित करणारी परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षा. यामध्ये MPSC असेल, UPSC असेल, पोलीस भरती असेल, PSI परीक्षा असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, या स्पर्धा परीक्षांमध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक तरुण तरुणी यशस्वी होताना दिसत आहे. त्यामध्ये राज्यशास्त्र हा विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे ह्या राज्यशास्त्र विषयाकडे अलीकडच्या कालखंडामध्ये हा विद्यार्थ्यांचा ओढा हा निश्चितपणे वाढलेला आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास करून तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले गुणही मिळवून तुम्हाला चांगली पोस्ट सुद्धा मिळू शकते. याबरोबरच इतर जे काही राजकीय पक्ष असतात, काही राजकीय व्यक्ती असतात, त्यांना राज्यघटनेविषयी, आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयी, परराष्ट्र धोरणांविषयी, भारतातील किंवा इतर राष्ट्रांतील राजकीय व्यवस्थेविषयी एक सल्लागाराची आवश्यकता असते. मग त्यासाठी MA राज्यशास्त्र किंवा राज्यशास्त्रामध्ये PhD केलेलं, सेट नेट केलेलं, राज्यशास्त्राची चांगली जाणीव असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक राजकीय सल्लागार म्हणून तिथं काम करण्याची संधी मिळते. याबरोबरच ज्या काही NGO आहे या NGO मध्ये सुद्धा राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना संधी आहे. याबरोबरच कॉर्पोरेट क्षेत्रातील ज्या काही कंपन्या असतात त्यांना वेगवेगळ्या देशांशी संबंध प्रस्थापित करायचे असतात, त्यांच्याशी व्यापार करायचा असतो. त्यासाठी त्यांना तेथील राजकीय घडामोडी किंवा त्यांचं आणि आपलं परराष्ट्र धोरण कसं आहे, राजकीय संबंध कसे आहे याची जाणीव असणारे अभ्यासकांची गरज असते. तर राज्यशास्त्र विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना या संदर्भात पुरेपूर जाणीव असते, म्हणून तेथेही काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना असते. याबरोबरच निवडणुकीच्या कालखंडामध्ये राजकीय पक्षांना जात असेल, लिंग असेल, प्रदेश असेल, वय असेल या सारख्या घटकांच्या माध्यमातून किती मतदार आहेत आपल्या मतदारसंघामध्ये तर याची आकडेवारी गोळा करणे, यावरून आपले विजयासंदर्भात आखाडे निश्चित करणे, यासाठी एक अनुभवी आणि राजकारणाचा एक जाण असणाऱ्या व्यक्तींची त्यांना गरज असते. तर या ठिकाणी सुद्धा राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना एक संधी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. तर ह्या राज्यशास्त्र हा विषय घेऊन
आपल्या विभागातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पदावरती पोहोचलेले आहेत. यामध्ये कृष्णा नाचगड असेल, करण शर्मा आहे, करण जोरवर आहे. तर हे विद्यार्थी MA राज्यशास्त्र करून बँकची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांना बँकेमध्ये चांगल्या पदावरची नोकरी मिळालेली आहे. त्याबरोबरच काही विद्यार्थी हे सेट नेट पास झालेले आहेत. त्यातील काही प्राध्यापक पण बनलेले आहेत. यामध्ये सुवर्णा धामले असतील, सुजाता शिरोडे असतील. तर हे विद्यार्थी महाविद्यालयातील माझे विद्यार्थी प्राध्यापक बनलेले आहेत. याबरोबरच आपल्या राज्यशास्त्र विभागातील एक विद्यार्थी रोहित मुळे म्हणून आहे. तर तो दिल्ली येथील JNU विद्यापीठामध्ये PhD संशोधन करत आहे. या इतर काही विद्यार्थ्यांनी NGO संस्था सुरू केलेल्या आहेत. काही पत्रकार बनलेले आहेत. म्हणजे राज्यशास्त्र हा विषय घेऊन अशा वेगवेगळ्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. या विषयात अधिक सखोल आपण अभ्यास करून आपल्या जे काही करिअर आहे ते उज्ज्वल करिअर नक्कीच संपादन करावं आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.